नमस्कार मित्रांनो, मी पंकज। आजचा ब्लॉग हा खास वांद्रे लेकवर असणार आहे। वांद्रे लेकला जायला आम्ही बाईकने जाणार आहेत। दर ट्रिप प्रमाणे आदेश हा लेट आला, 5:30चा टायमिंग देऊन 6 वाजता आला। नंतर आदेश आल्याबरोबर आम्ही बाईक स्टार्ट केली। फुल रायडिंग वाली फीलिंग घेण्यासाठी सर्वांनी एक्सिलेटर पिल्ले। आइए देखते हैं, बैठचंद मजा आएगा। थोडं पुढे नंतर गेल्यानंतर आम्हाला आठवण आली की आम्ही फोटोच नाही काढला। मग आम्ही एक जागेवर थांबून एक फोटो काढला। 6 वाजलेली तरी खूप अंधार होता। निमेश भाईची गर्लफ्रेंड सोडून गेल्यामुळे तो थोडा इमोशनल। पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल टाकून आमच्या टाक्या फुल केल्या। आमच्या म्हणजेच गाडीच्या टाक्या आम्ही फुल केल्या। पेट्रोल टाकून मग आम्ही पुढे निघालो। निघताना गाडीवर जितेशच्या गाडीवर निमेश, पंकजच्या गाडीवर जयदास आणि आदेशच्या गाडीवर मंथन आणि सुमित एकटाच होता, कारण की विशाल भोईरने आम्हाला चीट केलेलं म्हणून। आदेश भाई फुल स्पीडला असल्यामुळे मंथनची फाटली आणि तो जाऊन सरळ सुमितच्या गाडीवर बस। नंतर मंथन आदेशला म्हणाला, अरे कोई मेरा चड्डी को सिएगा रे, मेरा फट गया चड्डी। आमच्या लक्षात नाही आलं आणि आम्ही थोडं पुढे गेलो। ढेकाळे रोड हा आमच्या मागे राहिला। आम्ही मग तिकडून टर्न घेतला। टर्न घेऊन चायची टपरी लागली, चहा प्यायला वळालो। थंडी लागत नव्हती तरी जयदास भाई हा त्याची हुडी घेऊन आलेला। मग नंतर पछतावला का मी हुडी आणली। नंतर जयदास भाई त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलायला लागला आणि हे दोघे रणवे आपापसात व्हिडिओ कॉल करून त्याला जलवत होते। खास मित्र असल्याने त्यांनी शपथ घेतली, मरेंगे जेंगे एक साथ, सिंगल रहेंगे एक साथ। समझ रहे हो? नंतर चहा आला। चायच्या जोडीला बिस्किट पण आले। चहाच्या जोडीला तुम्हाला काय खायला आवडते ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चाय पिऊन आम्ही मग आमच्या नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। फायनली मग आम्ही वांद्रे लेकला पोचलो। वांद्रे लेकला पोचल्यानंतर हेल्मेट काढल्यानंतर केसाची हालत खूप वाईट झालेली। जिथे जर टाईम न वेस्ट करता बोलला की सनसेट निघाला, माझा एक फोटो काढूनच घे। फोटो काढून मग आम्ही पुढे निघालो। पुढे निघताच हा तुमच्या समोर एक वांद्रे लेकचा पहिला नजारा। आम्ही थोड्या वेळ तिकडे बसलो आणि फोटो वगैरे काढले। वांद्रे लेकचा पहिला पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटला निघालो। पण आम्ही येताना 4 होते आणि जाताना 3 गाड्या चालल्या। एक गाडी कुठेतरी फोटो काढण्यात व्यस्त होती म्हणून आम्ही त्यांना टाकूनच निघालो। जितेश दाने हातात मोबाईल घेऊन त्याचा स्वतःचा फोटो काढायला लागलेला, तेव्हाच आम्ही आलो आणि त्याच्या व्हिडिओचा सत्यानाश करून ठेवला। आमच्या सर्वात सुमित हा खूप डॅशिंग दिसत होता, फुल रायडर। मग आम्ही दुसऱ्या पॉईंटला आलो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही धावतो का, कारण की आमच्या मागे बैल लागलेले आणि कॅमेरामॅनची पण फाटलेली, त्यांचा शूट गेला म्हणून कॅमेरामॅनने त्याचा शूट नाही घेतला। थोड्या वेळानंतर जितेश दाचे येडे चाले सुरू झाले, त्याच्यात मग आम्ही पण सहभाग घेतला।
तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. जयदास भाईची गर्लफ्रेंड काय त्याला फ्री सोडत नव्हती. आम्ही 2 हेल्मेट आणि बॅग पकडायला 2 हमालसुद्धा आणलेले, सुमित आणि आदेश. आम्हाला एक रील पण बनवायची होती. डायरेक्शन आम्हाला जितेशदा देणार होते, पण कसं करायचं हे कोणालाच माहीत नव्हतं. कोणाला कुठून उड्या मारायच्या होत्या ते माहीतच नव्हतं. त्यात मंथन येड्यासारखा बैलासारखा उड्या मारत होता. आमच्या सर्वांचे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सर्वांचे चांगले फोटो काढले, माझेच वाकडे तिकडे फोटो काढले यांनी. शिरसाट फाट्याला आल्यानंतर आम्ही मुंबईचा चहा या हॉटेलात आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर बिल कोण देणार, तर मंथनभाईने पुढाकार घेऊन आमचे सर्व बिल पे करून टाकले. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो मग घरी जाण्यासाठी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही बेल आयकन दाबून ठेवा. टाटा, बाय बाय, सायोनारा.